आहे. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी संत महापुरुषांच्या परम आशीर्वादाने, अपार करुणेनं, अपार दयेनं या ठिकाणी जीऊर हैबती आणि त्या गावामधली ही सुंदर अशी टाके वस्ती जी की वनामध्ये आहे, जंगलामध्ये आहे. आणि जंगल आहे म्हणून इथे सगळं मंगलच मंगल आहे. आम्ही येत होतो तेव्हा स्वामीजी फार दूरपर्यंत गेले. म्हटले आणखी कुठे आतमध्ये जायचे आपल्याला, परंतु खूप आनंद वाटला हा मंडप पाहिला. आणि या सर्व नियोजनामध्ये कारण असणारे म्हणजे या ठिकाणी गेल्या 12 वर्षापूर्वी श्री चैतन्य कानिफनाथजी महाराज या अत्यंत अद्भुत अभूतपूर्व नाथ संप्रदायाचा ध्वज या ठिकाणी गेल्या 12 वर्षापूर्वी रोवला गेला. आणि आज या ध्वजाला म्हणजेच या ठिकाणी या अद्भुत दिव्य अप्रतिम परंपरेला सुरू झालेले तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये नाथ संप्रदायाप्रती अत्यंत अद्भुत प्रकारे भक्ती जागृत होऊन जे 12 वर्ष आज पूर्ण झालेले आहेत. आणि या पूर्णाहुतीमध्ये बघा, तपपूर्ती सोहळा जो आहे 12 वर्षांनंतर एकदा हे तप पूर्ण झालेलं. आणि यामध्ये अत्यंत अद्भुत दिव्य प्रकारे हा सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सप्ताह मला असं वाटतंय प्रथम वर्ष आहे, म्हणजे नवान्न आहे, सप्ताह नाही नवान. अच्छा, चालूच आहे. वा वा, दिव्य. तर अत्यंत अद्भुत प्रकारे नवान्न आणि 10व्या दिवशी, अच्छा 9व्या दिवशी कार्यक्रम काल्याचा असतो. अशा प्रकारे नवान्न कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये पहा, पंचकुंडी नवनाथ यज्ञ सोहळा, या यज्ञाच्या आणि तपपूर्ती सोहळ्याच्या अद्भुत निमित्ताने हा सुंदर दिव्य कार्यक्रम. आणि ज्या कार्यक्रमामध्ये बघा कृपा आशीर्वाद आहे वैकुंठवासी हरिभक्तपरायण बन्सी महाराज तांबे, याच्यात सोबत हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज मते यांचं अद्भुत असं सहकार्य आहे. याचबरोबर हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज रिंधे, हरिभक्तपरायण महेश महाराज रिंधे आणि हरिभक्तपरायण आमचे परमपूज्य आदरणीय स्वामीजी महाराज योगी सुदर्शननाथजी महाराज यांचं अत्यंत अद्भुत असं दिव्य मार्गदर्शन या ठिकाणी आहे. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी, सर्व वारकरी मंडळी, सर्व नाथ मंडळी, सर्व भक्तिपरायण असणारे सर्व दिव्य परमात्मेचे भक्त मंडळी, या टाके वस्तीवरचे सगळे वारकरी मंडळी, भक्त मंडळी, या सर्वांच्या अप्रतिम सहकार्याने, अथक परिश्रमातून आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीमधून सादर होणारा आणि व्यवस्थित प्रकारे पार पडत असणारा हा दिव्य भव्य सत्संग. आणि बघा, अत्यंत अद्भुत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अशी गोष्ट, अशी कुणीतरी व्यक्ती म्हणा किंवा असं काहीतरी असतं ज्यांचं बहुतेक नाव ह्याच्यामध्ये नाही ना आहे. अच्छा, म्हणजे माझ्या वाचण्यातून काही चूक झाली असेल बहुतेक, परंतु एक अद्भुत अशी शक्ती पाठीमागे असते बघा. आणि ती आपल्याला काय म्हणते, तुम आगे बढ़ो हम पीछे है. तर असा अत्यंत दिव्य प्रकारे आशीर्वाद ज्यांचा आहे, या आशीर्वादामध्येच संत महापुरुषांनी त्यांच्या छत्रछायेखाली राहूनच त्या ठिकाणी या संप्रदायाला अभिवृद्ध करण्यासाठी अद्भुत असं कार्य करत आहेत. असे आमचे परमपूज्य परम आदरणीय स्वामी सागरनाथजी महाराज योगीजी तिकडे बसलेले आहेत. आणि जसं आत्ताच सांगितलं, आपल्या सर्वांना पुढे करून ते फक्त साक्षी रूपाने पाहण्याचं फक्त कार्य करतात, साक्षी भाव ठेवून. हे संत महापुरुषांचं असलेलं अद्भुत दिव्य लक्षण आहे. संत महापुरुषांच्या श्री शरणावर साष्टांग दंडवत प्रणाम नमस्कार करून आजच्या या सेवेला या ठिकाणी प्रारंभ करूया. विठ्ठल बघा, कार्यक्रमामध्ये खूप सर्व मंडळी तुम्ही आदरणीय आहात. आणि विशेष म्हणजे तुम्हा कुणाचंही नाव मला माहीत नाही, त्यामुळे क्षमा असावी. तुम्ही सर्व खूपच सुंदर साथ देत आहेत. आमचे मृदंगमणी दोघेही इतकं सुंदर, खरंच खूप सुंदर अप्रतिम वादन आहे.
अप्रतिम गायन आहे, अप्रतिम टाळकरी माळकरी सगळे आहेत. आणि सर्व आमच्या तुळशीवाल्या मावशी, आमच्या विणेवाल्या तृप्तीताई, त्यांनी सुद्धा आधीच भेट घेतली. म्हणजे आम्ही विणा घेणार आहेत तर चालेल का वगैरे वगैरे. म्हणजे खूप छान आनंद वाटला की तुम्ही सर्व या ठिकाणी, आणि तुम्हा सर्वांची ही दिव्य अशी उपस्थिती जी की ताके वस्तीमध्ये अनपेक्षित आहे, यामध्ये इतक्या सुंदर प्रकारे. तर तुम्ही सर्वांसाठी आणि आपल्यासाठी एकदा जोरजोरात टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर देवते संत निमित्त त्या प्रतिमा. बघा, या संपूर्ण चराचरामध्ये काय आहे, आपल्याला सर्वांना एका गोष्टीची नितांत गरज आहे आणि ती गोष्ट आपल्याकडे नाही. असं काय आहे बरं तुमच्याकडे सर्वांकडे? एका गोष्टीची गरज आणि ती वस्तू नाही, असं काय आहे? येतंय का लक्षात? बघा, तुम्ही म्हणाल सुरुवातच तुम्ही प्रश्नातून केली आहे, तर व्हायचं कसं पुढे? काही नाही, कीर्तन अगदी छान व्यवस्थित काय म्हणतात ना, प्रश्न उत्तरामध्येच आपलं संपून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही उत्तर द्यायला घाबरायचं नाही. बघा, एक गोष्ट अशी आहे जी तुम्हा सर्वांना पाहिजे परंतु ती नाही, मिळत नाही लवकर सहजासहजी. ती वस्तू म्हणजे 2 अक्षरी आहे. पहिलं सु, दुसरं ख. काय? सुख. सुख पाहिजे सर्वांना, सर्वांना पाहिजे ना सुख? वा वा वा, पाहिजे मात्र खरंय, पण कसं म्हणायचं पाहिजे? तर पाहिजे, परंतु आहे का? हां, ते नाही म्हणून इथे आले आहात. याचा अर्थ इथे सुख मिळते हे निश्चित आहे. तेच म्हणालेलं आहे तुकाराम महाराज सांगतायत की बघा, तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर सुखाचे ते सुख चंद्रभागे तरी पुंडलिका पाठी उभा ठाके. ते सुखाचं सुख असणारा सुखस्वरूप परमात्मा परब्रह्म सच्चिदानंद घन विग्रह, त्याच्याच मध्ये केवळ सुख आहे. आणि त्या सुखाची अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला कुठे जावं लागेल? म्हणतात संत महापुरुषांच्याकडे. कारण की संत महात्मे हेच साक्षात परमात्म्याचं रूप आहे. म्हणून देवते संत एकदा म्हणून थांबले नाही, दुसऱ्यांदाही म्हणाले देवते संत, देवते संत. अहो, मग देवच संत आहेत, मग हे सगळा पसारा काय आहे? ते म्हणतात निमित्त त्या प्रतिमा. या ज्या प्रतिमा दिसतात या निमित्त आहे, उपाधी आहे. उपाधीला जर काढून टाकलं तर तत्वतः ते संत तत्वही उरतं, जे की परमार्थ तत्व आहे, मोक्ष साधन आहे. म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि त्यापुढे सांगतात बघा, पहिलं चरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच चरणाला पुष्टी देण्याकरता बाकीचे 3 चरण आहेत. काय म्हणाले हे बघा, मी काही मनाने सांगत नाही ही गोष्ट की देव संत आहेत, हे माझ्या मनाचं अजिबात नाही. अहो, मग तुमच्या मनाचं नाही महाराज, मग हे कशाचं आहे? ते म्हणतात ते माझ्या अनुभवाचं आहे. आणि अनुभवाचं जे ज्ञान आहे ते असं फुकट मिळत नाही. म्हणतात ना, अनुभव सगळ्यात मोठा गुरु आहे, परंतु अनुभव जो आहे तो फार मोठी अपार गुरुदक्षिणा घेतो. फार मोठ्या अनुभवातून आल्यानंतर व्यक्तीचं काहीतरी खरं ठरतं. म्हणतात मी अनुभवातून सांगतो. काय आहे अनुभव? मी तो सांगतसे भावे, मी भावपूर्वक माझ्या अनुभवातून ती गोष्ट सांगतोय. काय? आणि ती सर्वांना तुम्हाला ठाऊक असली पाहिजे. निमित्त त्या प्रतिमा. वस्तुतः संत आणि भगवंत दोघेही एक आहेत. याच गोष्टीला पूर्ण करण्याकरता अशा 2 चरणांचे या ठिकाणी उदाहरण देऊन पुढे सांगतायत की भगवान परमात्मा जशी कृपा करतात तशीच कृपा संत भगवानही करतात. म्हणून हे दोघे अभिन्न आहेत. अभिन्न जाणूनच यांच्या ठिकाणी भक्ती ठेवावी. अशा प्रकारे जसं म्हटलंय ना, यथा देवे तथा गुरौ. जशी आपली भक्ती परमेश्वरावर आहे तशीच भक्ती गुरुवर सुद्धा असली पाहिजे. त्याचे अनेक कारणं आहेत जे आपण पुढे पाहूयात. अशा प्रकारे हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल बघा, आपला आत्ताच विषय झाला होता की सर्वांना एक गोष्ट पाहिजे, ते म्हणजे सुख. आणि जे की कोणाकडे नाही, तर त्या सुखाची अनुभूती घेण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, आलेलो आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्हाला सुख पाहिजे. म्हणजे आम्ही जसं जन्माला येतो, जन्माला आल्याबरोबर काय काय सुरू होतं बरं? जन्म आणि मृत्यू ही अंतिम असणारी सत्य गोष्ट आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च.
जो जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित, आणि ज्याचा मृत्यू निश्चित आहे त्याचा परत जन्म सुद्धा निश्चित. याचा अर्थ हे उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे जे घड्याळाचं यंत्र थांबत नाही आणि यालाच थांबवणं हे आपल्या मनुष्य जन्माचं परम लक्ष्य आहे. जन्माला येणं आणि मृत्यूला जाणं याच्यामध्ये असलेला जो जीवनक्रम आहे, जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे, हा त्या ठिकाणी मोक्षपर्यंताची साधनं परिपूर्णतेनं आपल्या जीवनामध्ये उतरवणं हे आपल्या जीवनाचं परम लक्ष्य आहे. मनुष्य जीवनाचं लक्ष्य म्हणजे आत्मस्वरूपानुसंधान, आणि सगळ्यात सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर परमात्म्याचं दर्शन, देवाचं दर्शन, भगवंताचं दर्शन होणं हे आपल्या जीवनाचं श्रेष्ठ सर्वोत्तम असं लक्ष्य आहे. बघा बरं, परमात्म्याचं दर्शन व्हायला पाहिजे, परंतु होतं का? होतं का दर्शन? का नाही होत? बघा बरं, आता तुम्हीच म्हणाले मंदिरात कशाला गेलते मग? हा, दर्शन होतंय सर्वांना? नाही, त्याचं अनेक कारण आहेत. त्यापैकी बघा, भगवान परमेश्वराची विभूती अद्भुत आहे. काय म्हणाले? भगवान परमात्मा सर्वात प्रथम म्हणजे शुद्ध आहे, निर्गुण निराकार आहे, रंग नाही, रूप नाही, नाही त्याची काया, निर्गुण निराकार तोची रघुराय, किंवा अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. म्हणतात तो परमात्मा अव्यक्त आहे, निराकार आहे, अर्थात अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजव्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजव्या दृष्टीने पाहिला विठ्ठल. भगवान परमात्मा जो आहे तो निर्गुण निराकार आहे, ज्याचा वर्ण नाही, ज्याचं रूप नाही, रूप रहित. मग ज्याचं रूपच नाही तर आपण त्याला काय पाहणार? कारण डोळ्याचं काम काय आहे? आपले डोळे काय करतात? तुमचे डोळे काय करतात हो? ऐकतात का? नाही ना? अच्छा, इथल्यांचे डोळे ऐकतात पण आमच्याकडे पाहतातच बरं का. डोळे काय करतात? फक्त पाहायचं काम करतात. मग परमात्मा ज्याचं काही रूपच नाही त्याला डोळ्याने कसं पाहायचं? म्हणून त्याला पाहणं सोपं नाही. पुढे म्हणतात, मग ठीक आहे, जर निर्गुण निराकार परमात्म्याचा आम्ही अनुभव घेऊ शकत नाही, त्याला पाहू शकत नाही, परंतु सगुण साकार परमात्मा त्याला तर आम्हाला ओळखता येऊ शकतं. तर म्हणाले तेही फार सोपं नाही महाराज, कारण की बघा, भगवान परमात्मा सगुण साकार रूप धारण करून मनुष्याकार होऊन पृथ्वीवर आले होते. राम आणि कृष्ण रूपामध्ये अनेक रूप आहेत, त्यापैकी समजा आपण राम आणि कृष्ण घेतलं. भगवान परमात्मा सगुण रूप धारण करून आले, तरीही माता यशोदा आणि माता कौशल्या यांना काही कळालं का? भगवान आहेत. जर भगवान परमात्मा हे जर कळालं असतं तर माता यशोदेनं उखळाला बांधलंच नसतं. बांधलं ना, भगवंताला कोण उखळाला बांधेल हो? परंतु भगवान परमात्म्याची स्वजन मोहिका नावाची जी माया आहे, ती स्वजन मोहिका म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना ती मोहून टाकते. परमात्म्याचं खरं रूप पाहू देत नाही. अर्थात परमात्म्याला पाहणं एवढं सोपं नाही. साक्षात दशरथ महाराज, त्या ठिकाणी नंदराय, वसुदेव महाराज असे मोठे मोठे स्थितप्रज्ञ लोकांनाही परमात्म्याचं दर्शन होणं अत्यंत कठीण आहे. मग आपल्यासारख्या लोकांचं काय हो? तसंही भगवान काय सांगतात गीतेमध्ये? दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम. अर्जुना, तू म्हणाला ना की 10व्या अध्यायात तुम्ही विभूती त्या ठिकाणी सगळ्या सांगितलेल्या आहेत, विभूती योग आहे. मग त्या सर्व विभूतीचं मला काय करायचंय? दर्शन करायचे. भगवंता, मला तुझं ते विभूती योग दाखव, विश्वरूप दर्शन करायचे. भगवान म्हटलं, अरे वेडा आहे का अर्जुना? ते काय एवढं सोपं का? ते विभूतीचं दर्शन करण्याकरता तुझे डोळे सामर्थ्यहीन आहेत. तुझ्या डोळ्यामध्ये ते सामर्थ्य नाही, शक्ती नाही. मग काय करायचं देवा? भगवान म्हटले, हे घे डोळे. कोणते? दिव्य डोळे. दिव्यम ददामि ते चक्षु. तुला मी दिव्य चक्षु देतो, त्याच्या माध्यमातून तू माझं योगेश्वर रूप, विश्वरूप पाहू शकतो.
ते दिव्य दृष्टी दिली होती कुणाला? माता यशोदेला सुद्धा. जेव्हा भगवंताने माती खाल्ली, आई म्हणते तोंड उघड. जसं तोंड उघडलं काय दिसलं? संपूर्ण ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो परमात्म्याला म्हटलं जातं ते सगळं ब्रह्मांड एवढ्याशा तोंडामध्ये माता यशोदा गहिवरून गेली. भगवंताची वास्तविक ओळख झाली आणि प्रार्थना करू लागली. परंतु भगवान परमात्म्याची ती माया बसलेलीच होती, स्वजन मोहिका. तिने लगेच पडदा टाकला. परत भगवान जसा आहे कृष्ण नटखट गोपाळ तो दिसू लागला. म्हणजे त्या भगवंताचं रूप पाहण्याकरता दिव्य दृष्टीची नितांत गरज आहे आणि ती दृष्टी आपल्या सर्वांच्याकडे अजिबात नाही. मग महाराज बघा, भगवंताचं दर्शन आमच्याच्याने शक्य नाही. म्हणजेच कारण भगवान कुठे येतील आणि म्हणे हे घ्या महाराज तुम्हाला दिव्य दृष्टी घ्या आणि आता मला बघा, असं एकेकाला आपल्या जवळ येतील भगवान आणि म्हणतील बरोबर आहे? नाही ना, नाही म्हणणार. मग काय करायचं आपल्यासारखा साधारण सामान्य माणसाने? तेव्हा असे काही 4, 6, 10 सामान्य माणसं होते आपल्यासारखे. म्हटले बघा, भगवंताचं दर्शन होणं हे जीवनाचं लक्ष्य आणि आपल्याला सामर्थ्य नाही, अर्थात देवाचं दर्शन संभव नाही. मग भगवत दर्शन नाही तर जीवन व्यर्थ. मग असं व्यर्थ जीवन जगायचं कशाला? मग काय करायचं? तर या जीवनाला सार्थक करण्याकरता काहीतरी उपाय शोधायचा. तो उपाय कोणाकडे? म्हणतात जाऊ. चला सगळे निघाले आणि तुकोबारायांच्याकडे गेले आणि म्हणाले महाराज अशी गोष्ट आहे, आमच्या जीवनामध्ये सुख पाहिजे आहे, त्या परमात्म्याचं दर्शन पाहिजे आहे, आम्हाला आमचं जीवन कृतार्थ करायचं आहे. कृतार्थ म्हणजे काय? कृत म्हणजे केलेलं, त्याचा अर्थ म्हणजे केलेल्याला अर्थपूर्ण बनवणं म्हणजेच कृतार्थ. केलेलं वाया जाऊ नये, त्याला सार्थकी लावणं. संत महापुरुषांच्या जीवनामध्ये असं एकही काम नाही जे की कृतार्थ नाही. म्हणजे केल्यानंतर त्या गोष्टीवर कधी पश्चाताप होत नाही, त्याला म्हणायचं कृतार्थ. आपल्या जीवनामध्ये सगळीच कामं अशी असं वाटतं 25 वर्षापूर्वी केलं होतं, नसतं केलं तर बरं झालं असं. कधीतरी पश्चाताप नक्की येतो, परंतु असा पश्चाताप तुम्हाला कधीच नाही येणार की मी कीर्तनाला उगाच गेलो, असं होऊ शकतं? कधीच पश्चाताप येणार नाही. बाकी प्रपंचाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये येऊ शकतो की कशाला केला हा प्रपंच, येतोच पश्चाताप. अर्थात आपल्या जीवनामध्ये ती कृतार्थता नाही. संत महापुरुषांच्याकडे जाऊन विचारलं जातं की अहो तुकोबाराय, की आमच्या जीवनामध्ये आम्हाला काहीतरी दिव्यता द्यावी, कृपा करून असा मार्ग आम्हाला दाखवावा जेणेकरून आम्ही काहीतरी घेऊ शकतो. असं काय आहे? तेव्हा तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या देव तेची संत, 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 देव देव
देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. काय म्हणाले तुकाराम महाराज? अहो तुम्ही जगामध्ये अशी सामान्य माणसं कशी? तुम्ही सगळीकडून नटलेले आहात. कशाने? म्हणतात भगवंताने. कारण भगवान परमात्मा साक्षात संताच्या रूपामध्ये तुमच्या घरी घरी विद्यमान आहे, तुमच्या शेजारी विद्यमान आहे, तुमच्या गावात विद्यमान आहे, तुमच्या पंचक्रोशीत विद्यमान आहेत. असे देवते संत, भगवान परमात्माही देव आहे, तो देवही त्या ठिकाणी संत रूपामध्ये विद्यमान आहे. आणि बघा, एकदा कोणती गोष्ट सांगितली ना तर आपण म्हणू काही नाही, ते सांगितली अशी सहज सांगितली. पण दुसऱ्यांदा जेव्हा सांगितली जाते ना तेव्हा काय म्हणतो आपण? वाह, नाही नाही नाही, आता ते दुसऱ्यांदा बोलतायत म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी खोटं बोलत नाही. त्यांचं जे सांगणं आहे ते अत्यंत खरं आहे. देव ते संतच आहेत. संत जे आहेत ते साक्षात भगवान परमात्म्याची विभूती आहे. त्यांच्यामध्ये भेद नाही. संत आणि भगवंत या दोन्हीमध्ये भेद नाही. अहो महाराज, तुम्ही असं कसं काय बोलता हो? तुकाराम महाराजांना विचारलेले प्रश्न बघा. प्रश्न आणि उत्तरात्मक आपलं कीर्तन, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, अहो महाराज तुम्ही काय म्हणतायत हे? तसं भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी विद्यमान आहे, सर्व व्यापक आहे. हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते होई प्रगट में जान. परमात्मा तर काय सगळीकडे समान रूपाने भरलेला आहे. तुम्ही म्हणाले ना मगाशी, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. भगवान परमात्मा जो आहे जळास्थळामध्ये परिपूर्ण भरलेला आहे. मग विचार करा, तुम्ही काय म्हणतायत संतामध्ये भगवान आहे, मग तुम्ही संतामध्ये असं परिच्छिन्न का केलं? भगवान तर सगळीकडे आहे, मग त्याला एका ठिकाणीच का केलं? म्हणतायत की तसं नाही. बघा, भगवान आहे सामान्य रूपामध्ये, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति, किंवा ईशावास्यमिदगं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. उपनिषदांपासून तर समग्र ग्रंथ त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला व्यापक सांगतात. तो परमात्मा सगळीकडे आहे, परंतु संत महापुरुषांच्या मध्ये प्रगट रूपाने आहे. बघा, संत महात्म्यांच्याकडे तो प्रगट आहे, बाकी ठिकाणी सामान्य आहे. कसा? जसं बघा, लाकूड आहे ना, लाकूड तुम्ही चुली पेटवता, घराघरी चुलांगण आहेत ना. बरं, चुली पेटवण्याकरता जे लाकडं तुम्ही घेऊन येतात त्या लाकडामध्ये आग आहे की नाही हो? आग आहे ना. लाकडामध्ये आग आहे, परंतु लाकडाला हात लावल्यानंतर हात भाजत नाही. त्या लाकडाचं जेव्हा एकमेकांशी घर्षण केलं जाईल तेव्हा त्यातून आग उत्पन्न होते. जसं लाकडामध्ये समान रूपाने आग भरलेली आहे परंतु ती प्रगट नाही, तसंच म्हणतात या सगळ्या जगामध्ये परब्रह्म परमात्मा समान रूपाने भरलेला आहे, परंतु प्रगट कुठे? संत महापुरुषांच्याकडे. जसं तुम्ही तूप बनवता, तूप बनवण्याकरता काय करता? दुधाचं मंथन. बघा, दुधामध्ये सर्व व्यापक तूप आहे. दुधातूनच तूप काढतो ना, तर दुधामध्ये तूप आहे, परंतु तुपाने जी गोष्ट केली जाते ती दुधाद्वारे होते का? नाही होत ना. त्याच्यासाठी जसं घृत, आहुती देण्याकरता घृत पाहिजे, आज्य म्हणतात याज्ञिक भाषेमध्ये, तर तूप पाहिजे आहुती देण्याकरता. दूध आणलं, तुपाच्या जागी काम चालवा म्हटले, कसं काय होईल बरं? शक्य आहे का? मग दुधाचं मंथन केलं जातं. याचा अर्थ जसं दुधामध्ये तूप आहे परंतु मंथन करावं लागतं, तसं म्हणतात की भगवान परमात्मा सर्व व्यापक आहे, परंतु ज्यांनी मंथन केलेलं आहे. देव नटला नाना परे, 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 देव नटला नाना परे. भरोनी उरला चराचरी, भरोनी उरला चराचरी, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना परे, देव नटला नाना
नाना परी